बोल बोल आता बोल. अगं अगं वहिनी, मी तिकडे किचन मध्ये होती ना. हा सांग काय झालं. हा म्हणजे सांगा. अहो ननदबाई, काही नाही म्हटलं. तुमच्या ननदबाई आल्या ना घरी, तर म्हटलं जरा चाबुकाच्या धारेवरच ठेवा, काही जास्त ताल नाही तोडा लागत. हा अरे बा वहिनी, ती किती डेंजर आहे तुम्हाला माहित नाही का. ते तर बरं आहे, आली नाही तर अगले थाय थाय नाचते नाही आली की तर अशी जीवार येते ना मला. तर बरं ना, पण म्हणता येत नाही. कारण कसं आहे, मी जर काही म्हटलं तर असं होईन की बा महिन्यानं आली म्हणजे माई पोरगी आली म्हणून. पण मम्मी तितक्या त्रास देऊन राहिली तिला. मम्मी चांगलं सरळ करून राहिल्या. मम्मीच्या लय जीवार आली, लय तमाशा केला तिने नाही घरी. सांगत नाही तिथे लागे म्हणते. काय म्हणते माहिती आहे का आशा वहिनी, काय म्हणते म्हणते त्या माझ्या मिस्टरांना खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला, तर ते दुसऱ्या कंपनीशी त्यांचं टायप चालू आहे, तर तिकडे जातात गेले म्हणे ते, म्हणून मी इकडे आली म्हणे. आम्हाला मॅटच समजते नाही ना. तिला वाटते आम्ही नाकातलं काढतो आणि तोंडातच घालतो काय. मग तुम्ही विचारायला पाहिजे ना, मग पोरगी कोणाच्या भरोश्यावर ठेवली तर. हा नवरा तर तिकडे गेला मग तुमच्या दुसऱ्या कंपनीची टायप करायला, आणि पोरगी निर्लज्जी बाई, जराशी लाज नाही. एवढं म्हटलं तुम्हाला सांगतो ननदबाई, माझ्या बाबाला एवढी बोलली म्हटलं ते. ते लाज शरम तर अजिबात नाही. आता तुम्ही चांगलं सरळ करा तिले. माहिती आहे म्हणा आम्हाला सगळं, सांगितलं म्हणा आम्हाला. आशा माझंच नाव सांगा डायरेक्ट, काही भेट नाही मी दिले. सांगा माझंच नाव म्हणा. आशा वहिनीने सांगितलं म्हणा मला सगळं. तुम्ही काय काय दिवे लावले तुमच्या सासरीत, इथे येऊन शिकू नका म्हणा आम्हाला धडे. स्वतः वांग खाता म्हणा, लोकायला पत सांगता. नाही बरोबर आहे ना. नाही माझ्या नांदीच नाही लागून राहिली ते. नांदी म्हणजे मीच नाही नांदी लागू राहिली बापा. तिच्या कुठे नांदी लागू मी, नाही तर डोकं खाते वहिनी तुम्हाला सांगतो. आल्या परत माझ्या संग भांडणं करते ते, आणि मलाच ना बदनाम करते. म्हणते मोहिनी ऐकते आणि रश्मी ऐकतच नाही, आणि रश्मी ऐकतच नाही, असं करूनच करत राहते तिला. ऐकायचंच नाही आता तर, अजिबात ऐकायचं नाही. तुमच्या सासूबाई काय म्हणतात, सासरे बा दोघंही गरम आहेत. माझ्या सासरे तर बोलून नाही राहिले पोरी सोबत. आली तशी बोलली नाही तर बापा माझ्या सासऱ्याचा तर लय जीवाच्या आत आहे. मंदा 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 बाई बाई बाई. यावेळेस बाई नाही ना, बा नाही ना, मंदा नाही ना, चंदा नाही. सासरे तर शब्द नाहीत बोलून राहिले. ती असली ना तिथं काही मागायचं असं तर आम्हाला आवाज देतात, पण पोरीला मागत नाही. बोलूनच नाही राहिले माझ्या सासरे तिच्यासोबत. आणि माझी सासू तिने निरा खाडून पडून बोलून राहिली, पण इतकी निर्लज्ज बेशरम आहे. तरी माझ्या सासूले बोलते मम्मी, दोषीच करते मम्मी टम्मीवाली. त्याला लाज आहे व, जशी लाज नाही एखाद्या बैल जर शिक्षण लागत होती की परत एवढा तमाशा केला आपण. सॉरी सुद्धा म्हटलं नाही. म्हटलं सांगा रश्मी, सॉरी म्हणायला नाही पाहिजे का. मी म्हटलं तुम्हाला सांगतो आता पुरी गोष्ट. मी जशी गरमच झालती म्हटलं, तुमचे सासू सासरे आले की ना आमच्या घरी, कृष्णानं बोलावलं की नाही, तर म्हटलं मी चांगलीच गरम झालती. म्हटलं काय शिकवलं म्हटलं तुमच्या पोरीले, अशी थाई थाई नाचते म्हटलं आमच्या घरी, असं तसं मी बोलली. पण मलाच खराब वाटलं. मग नंतर मला असं वाटलं उगाच आपण त्यांना काही म्हटलं बा, त्यांचा काय दोष आहे. आता लेकरू वांडाय निघालं त्यात माय बापाचा काय दोष. नाही 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 आशा वहिनी, माय बापाचाच दोष आहे. लय डोक्षावर घेतलं, लय डोक्षावर गेलाय बापा. माय सासूच्या तर पोरीशी जीवाच्या आत आहेत, आणि लगे सासऱ्याच्याही बापा. माझी सासू तरी जराशी हो म्हणीन पोरीले, माझ्या सासरे तर काहीच ना म्हणत. आता चांगलेच माझ्या सासऱ्याची झाली, लय जीवारीला बोलूनच नाही राहिले पोरी संग. मी मागे सुनंदा होती की नाही, तिने असंच थायथे नाचली होती. माहिती सांगितलं नाही का मी तुम्हाला, की माझ्या भावानं माझ्यासाठी बांगडा आणल्या, आणि ते मन सुनंदाच भांडायला लागली याच्यासोबत. माझ्या संग भांडे, मला काय घेणं बाबा. लय हज्जात आहेत नंदा कभी नाही. त्या सुनंदानं तर मोहिनी ताईला मारलं होतं म्हटलं. मग लय डेंजर आहे त्या दोघी बहिणी, अज्जा घोड्या कमी नाहीत त्या. म्हणून तर आम्ही भेटतो कुठे बसता. आमच्या घरचं कसं आहे, आमच्या घरी तर बापा ताई ताई मंदा मंदा बाई बाईच आहे ना. पण आता चांगली बाई नाकातून उतरली सगळीच्याच. पप्पा तर बोलण्यात राहिले, मी सांगितलं ना तुम्हाला. मम्मी चांगली खाळो कपाळ करून राहिली, आणि भाऊ काही एवढे बोलून नाही राहिले. त्यात पुरतच चालू आहे कामाशी, हेच ताल तोडते उगाच. नाही तर कोणी बोलून नाही राहिलं तिच्या संग चांगलं. आणि तुम्ही दोघी देरांच्या ठाण्या, आता आम्हाला बोलायच लागते बाई. आता आम्ही काय करा माय, तिची माय बोलीन, तिले भाऊ बोलीन, बाप बोलीन. आम्ही बोललो तर मग तर महाभारतच घडीन. असं म्हटलं असं म्हटलं असं म्हटलं करू करू किती भांडते ते म्हणता. तुम्हाला नाही माहित, मला काय माहिती नाही. इकडे का तिनं थोडं हे केलं काय, नुसतं त्रास देत राहते माझ्या भावालाही, आणि आम्हालाही कधी विचारलं नाही. सतत तिने काही म्हटलं ना तर स्पष्ट सांगायचं. सांगितलं मला तुमच्या ननदनं तुम्ही कशा वागता त्याच्यासोबत, स्पष्टच बोलायचं. हो ना आता म्हणू दे तिला काही म्हणतोच मी. सांगितलं म्हणतो आशा वहिनी मला, तुम्ही काय दिवे लावले तिकडे, तर तुम्ही तुझ्या सासऱ्याला बोलले, नंदाईला कधी पाणी देत ना. चांगली बोलतोच मी तिला, मला म्हणू दे फक्त तिनं काही. भ्यायचं नाही, अजिबात भ्यायचं नाही. काही कोणी म्हणत नाही. म्हणेन तुम्ही सासरे तुझी सासू तर म्हणा तुमच्या पोरीला शिकवा म्हणा पहिले, आम्हाला मोठे शिकवता. आणि मंदाची तो अशी काळ खटरपून जाते, राहिलीच नाही पाहिजे. तर तिची ना अतिथून ना पतीतून अशी तिची परिस्थिती झाली पाहिजे ना, सासरची ना माहेरची. मग समजेन तिले कसं आहे. तर आम्ही लोक गरीबा, आम्ही असं हे नाही केलं कधी. एवढी हिडगावते श्रीमंताची मोठे लोकांची, माय पप्पा माय डॅडी करू ती हिडगावते. तर आम्ही कधी तिला हे नाही म्हटलं. आता तिला चांगली इकडे तर तिचा काही थारा नाही. माझ्या भावानं सांगितलं अति राहायचंही नाही, मुंबईला नेलंच नाही, पण अति नाही राहू द्यायचं तिला गावात. अति तिचं काही ठाक नाही. आता तिकडे ती हिडगावली ते तत्तून तिची खटरपून काढ चांगली. मग समजेन तिला कुठे जाते. तर मग याच लागेल तिले माझ्या घरी. मग ती माझ्या बाबाची माफी मागेन, मग समजेन तिले. ते मला मोठी वहिनी चांगली आहे म्हटलं. तुम्हाला सांगतो रश्मी, मला मोठी वहिनी खरंच चांगली आहे. गरीबाची आहे, गरीब आहे, काही शिकेल नाही, अळानी आहे, पण लय माणुसकीची आणि लय संस्कारित आहे. हे दीडशाईनी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली. माझ्या पप्पाचं असं माझ्या ढप्पाचं तसं करू आमच्या घरी इतर रावते नसतं काही नाही.
अक्कल कवडीची नाही, कसं वागावं कसं बोलावं काही समजत नाही. घरी आलेल्या पाहुण्याचं तर कधी तिले मानपान करताच नाही आला. मले फान बेलफुल वाय फक्त थय 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 नाचते. हो ना आता तिने काही म्हटलं ना तर मी तिला स्पष्टच म्हणतो. बद्दल म्हणतात आहे, समजलं मला तुमचं सगळं. मी तुमचं नाव सांगेन वहिनी. हो हो सांगा काय भेटतो का मी तिले? स्पष्ट म्हणायचं, मला आशा वहिनीने सांगितलं म्हणा सगळं. स्पष्ट म्हणा, मी काय भेट नाही दिले. सांगा मला नाव तिले. काय म्हणणं नाही म्हणेन, आशानं मागरात भांडणं लावले. हो लावले. तू आमच्या घरात येऊन थै थै नाचतं तर तुला घरी तुम्ही आता आग नाही चांगला बॉम्बस्फोट करतो म्हणा. त्या मोहिनी वहिनी सांगून दे तुझ्या ठाणीले. मला वहिनीनंच सांगितलं म्हणा की हे कशी करते सासरी, तर अति मोठी हबास काय शिकवते तुम्हाला. खरे बा, काय करेल तिथं? काय नाही पप्पा, या इथं मम्मीने सामान लावलंच नाही, सगळं तिथंच ठेवून दिलं. आणि आणि ते इंडक्शन वरच करते ना, तर मला लावताच नाही आलं. ते आपल्यासाठी मी पोंगे तळत होती. मोठ्याने खूप सारे पोंग्याचे पुंगड्या दिल्या ना, मग म्हटलं तळत होती आपल्याला खायला. भूक लागली का? हा मी लावतो ते गॅस सिलेंडर. अक्कल आहे, शकू करत राहते. किचनचं रेन्युएशन करा. सामान नाही लावल्या गेलं तिच्यानं. थांब मी तोडतो. भूक लागली का बा? हो ना पप्पा, भूक लागली. सकाळी टिफिन मध्ये ना ते सँडविच पटकनच संपून गेलं. पप्पा मला उद्या 2-2 सँडविच देत जा, एका सँडविचने भूक नाही होत. अरे बरं, उद्यापासून 2 देत जाय. आणि भूक लागली का? मग काय ते पोंगे खातो. चल मस्त जेवण करून येऊ. मुली भूक लागली, तुलाच वाट पाहून राहिलो मी. म्हटलं राणी शाळेतून आली की काही करू खाऊ, जाऊ दे करत बसल्यापेक्षा चाल मस्त बाहेरून खाऊन येऊ. ट्युशनला टाइम आहे बा? हो, आता 5:30 वाजता ट्युशनला. तुम्ही घरी कसे आले पप्पा आज? मजाचे नाही आले? हो मग काय तर, मला माहित नव्हतं राणी घरी येईल, भूक लागेल. आलो मग मधात. चल मग आता आपण जेवण करून जाऊ पटकन. मग मी चालला जाईल. तू लॉक करून जाजो ट्युशनला. लॉक करजो, चाबी ठेवजो त्याला जोडच. हो पप्पा. मम्मी कधी येणार? येईल तिथं त्यानं काय आपलं काय. पप्पा जोड गमून नाही राहिलं का पहिले? नाही तसं नाही. चला जेवायला चला. उशीर होऊन राहिला, मग अजून ट्युशनला जायला की तुले वापस येणं. चल लवकर. बाई राणी, तिला जर आता ये म्हटलं ना, ती अति तर आपल्या डोक्यावर थळतंय ना चीन. तिला चांगलं सारखं होऊ देतं ती जरा. तिच्या पायानं आली पाहिजे ते. आपण नाही म्हणायचं तिला ये, नाही मी जर तिला म्हटलं ना ये, तर मग तो तिला आयुष्यभर सुचू नाही देणार. चल बाई राणी, चल आवर पटपट. चाल जेवण करून येऊ. सांग बरं कोणत्या हॉटेलमध्ये चालतं? हो पप्पा. मम्मी नाही तर काही मज्जा पण येत नाही. मम्मी असली की बाहेर जेवायला जायची मज्जा येते. आता तर मम्मी नाही तर बाहेर जेवायला जायची पण मज्जा नाही येऊन राहिली. मला करमत नाही मम्मी नाही येत. कोण आहे रे? काय रे पुरा? एक कुरकुरे घ्या. मला त्या आत्यानं सांगितलं होते. त्याने मला 20 रुपये दिलते. मी 10 रुपयाचं एक पॅकेट आणलं. 20 रुपयाचे 2 झाले. बाई, कोण आत्यानं सांगितलं तुले? मंदाबाईने सांगितले होते का? हा, आत्यानं सांगितले होते. बाई, आत्याला भाकर भाजी दखून नाही राहिली. नाटक करते घरात, म्हणते मी जून नाही राहिली. आणि अशी कुरकुरे आणून खाऊन राहिली नाही पाकिटाच्या पाकिट. पैसे रे परा? दिलते ना, 20 रुपये दिलते ना. 10 रुपयाचे एक, 10 रुपयाचे एक, असे 20 रुपयाचे 2 पॅकेट आहेत. त्या आत्याला बोलवा ना. त्या आत्याने सांगितलं होतं मला. ते तिकडच्या दाराने एक सांगितलं होतं, पण ते तिकडचा दरवाजा बंद आहे म्हणून मी इकडून आलो. त्या आत्या म्हणे फक्त माझ्याजवळ देजो, कोणाजवळ देऊ नको. बोलवा ना त्या आत्याला मग. माय बाई, म्हणजे तुला मागच्या दारातून आणून दे म्हटलं नाही, कोणाजवळ देऊ नको. कधी आणले होते? किती काय आणले? रात्री आणले होते का? रात्री उपाशी झोपली ना. रात्री आणले होते का? रात्री तर 100 रुपयाचे आणले होते. ते वेगवेगळे आणले होते. लय मोठे आणले होते रात्री. 100 रुपये दिलते मला आत्यानं. आणि एक कुरकुऱ्याचं पाकिट मला बी दिलतं मग त्यातलं. बापरे, असं आहे नाही? असं का मागच्या दारातून देऊन राहिला का? हो का? असं का? घरात लागे नाटक करून राहिली, मी जेवून नाही राहिली, गाल फुगून बसली. आम्हाला म्हणते मी उपाशी. तिकडे 100 रुपयाचे कुरकुरे आणून खाऊन राहिली. लहान झाली बाई. हे पोट्ट इकडून आलं का मेट डोक्याचं? आणि मोहिनी काय करून राहिली? सांगितलं मोहिनीला नाही तर. ए का रे, कोण आहे रे? मी तिकडून वाट पाहून राहिली ना. काय रे बुरा? कुरकुरे आणले ना? तुम्हीच तर सांगितले होते म्हणते. मी हो असे सांगितले होते. ते टेरेसवर ना वरती खूप सारे सकाळी मस्त पक्षी आले, कबुतर बसलेले आहेत. त्यांनी घरटे केले तिथं. म्हटलं त्यांना टाकते 2-2, 3-3 कुरकुरे म्हणून सांगितले मी. हो का? रात्री मग 100 रुपयाची टाकले का त्याले? लय हागून ठेवतील म्हटलं तिथं. पाहिजे त्याला धिंगाणा करतात त्या. मग साफ करत बसला त्या मला.
म्हणजे काय 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 मुक्या जनावराले खाऊ देत ना का पक्ष्यांले? काही इतके क्रूर झाले का? घरातले लोक उपाशी ठेवता तर ठेवता, त्या पक्ष्यांले तर खाऊ द्या. काही एवढी माणुसकी विकून खाल्ली? बरं झालं काही कोणाच्या घरून आणून नाही राहिलं कोणी, तरी एवढा गुरमी त्या पक्ष्यांना चरून राहिली ना मी तर उपाशीच आहे म्हटलं कालपासनं. मी तर पाणी सुद्धा नाही पित म्हटलं. मला काय काय मी तसं नाही म्हणून राहिली. तुम्ही उपाशी हा का नाही हा माहिती आहे मला. म्हणजे मी का खोटी बोलून राहिली का? तुला काय वाटते मी का चोरून चोरून आणून खाऊन राहिली का? मी कशाला चोरून चोरून आणून खाणार आहे? तू का मला चोरटी म्हणते का? तुझी हिंमतच कशी झाली मला चोरटी म्हणायचं? बाई कुकडे ते रवा रवा ठोक्याचं पाणी नका करू. मी कशाला चोरटी म्हटलं? काय विषय आहे का? का पोरगा आहे ना ती हजर? का रे पोरा सांग, मी काय म्हटलं काय या बाईले? हा मला काय नाही करला का बाप्पा, हे घ्या तुमचे पाकिट, मी चाललो खेळायला. लेकरं चालले खेळायला गेले, मी राहिलो मांग. जेव्हा त्याचा सांगितलं होते ते पाकिट घे, मी चाललो बाप्पा. घे ना. कशाला का घेऊ मी? तू मला चोरटी म्हटलं है ना? तू मला चोरटी म्हटलं. तुझ्या बापाच्या घरचं आणून खाते का मी? हे पा म्हणताताई उगाच वाद वाढू नका. बापान की पार जायची गरज नाही. मी काय तुम्हाला काहीच म्हटलं नाही. चोरटी हा शब्द तुम्ही तुमच्या तोंडातून काढला, मी म्हटलं नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की त्या कबूतराला जरा कमी खाऊ घाला, ते हागून ठेवती ना आम्हाला सावटा लागते. आणि दिले काय कुरकुरे नसतात टाकत त्याला. आम्ही ज्वारीचे दाणे टाकतो, तांदूळ टाकतो, कुरकुरे नसतो टाकत. आणि कुरकुरे तुम्ही स्वतःला खाणे आणून राहिले. काही नाटक करू नका. आम्ही काही एवढं शंभर पैसे नाही, सगळं आम्हाला समजते. 100 रुपयाचे कुरकुरे तुमच्या 2 कबूतराला टाकले नाही. हा घरात म्हणता की मी उपाशी हो. रात्री भावाचे कान करत जात जा. हा मी उपाशी हो बाबू 2 दिवस झाले, आणि कुरकुरे कोण खाऊन राहिलं? एवढा आवाज चढवते का माझ्यावरती? हा काय बाबा? बघ 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 मम्मी, बघ किती वरचढ झाली म्हटलं ही. हा मला म्हणते 100 रुपयाचे कुरकुरे आणून खाऊन राहिल्या, आम्हाला चोरटी म्हटलं हिनं. बघ बघ हे अजून डोक्यावर तुझ्या सुनांना बघ किती तोंड फुटलं. हा एवढा अपमान करून राहिला म्हटलं त्या माझ्या. ये ना बरी आली तू, बरी आली मम्मी. आता चांगली खटर पुंजा काळ. मी खुश आहे तू मम्मी. मी काहीच नाही म्हटलं, देवाची शपथ मी चोरटी बिरटी काहीच नाही म्हटलं. सगळं मनानं लावून राहिल्या. आणि ये ना उपाशी नाही आहेत. हे कुरकुरे आणून खाऊन राहिल्या. रात्री 100 रुपयाचे कुरकुरे आणून दिले येईल. आताच ते पोरगं गेलं, ते तिकडे वाळातलं पोरगं होतं. हे आता हे पाकिट आणून दिले पाहिजे तर पडेल आहेत अजून. पण मी काहीच नाही म्हटलं. उगाच मलाच हे मदत हे करून राहिल्या. आता नको खोटी बोलू. खोटी काय बोलते? तूच मला चोरटी म्हटलं. आणि खाते तर काय तुझ्या घरचं आणून खाते का? हा मी उपाशी आहे 2 दिवस झाले. काही तुला लाज शरम? मस्त खाऊन राहिले, स्टन पसरून राहिले, एसीच्या रूम मध्ये झोपून राहिले. सगळं माझ्या पप्पांच्या भरोशावर करता. हा आणि मला बिना एसीची रूम, माझ्या रूम मध्ये एसी नाहीये. मला जेवायला कोणी म्हणत नाही. आली का तू रात्री माझ्या रूम मध्ये ताट घेऊन? तुझं काम नव्हतं का? हा आई ते पिठावर रेगोटा उडून राहिले, इथे येऊन शायने झाले. कधी पाहिलं होतं का तुमच्या बापाच्या घरी? होतं का कधी असं? हा माझ्या पप्पांच्या घरी येऊन सगळे करून राहिले. हे घर माझं आहे म्हटलं, माझ्या पप्पांचं घर आहे, तरी पण माझा असा अपमान करून राहिले. मी काहीच म्हटलं नाही म्हणतात आई. उगाच तुम्ही भांडण वाढू नका. मी काहीच म्हटलं नाहीये. मम्मी तुम्ही आता काय मला ते उलचं पोरगं होतं ते गेलं पोहून, आता तर त्याला विचारा. मी काहीच म्हटलं नाही. फक्त मी म्हणतात येईल एवढंच म्हटलं की ताई तुम्ही घरात जेवून नाही राहिले आणि कुरकुऱ्याचे पाकिट आणून खाऊन राहिले. तर मला म्हणतात की मी कबुतराला टाकून राहिले. 100 रुपयाचे कबुतराला कुरकुरे टाकतात का ह्या? का म्हणजे काय नाटक चालू आहे तो आहे? मम्मी मी कुरकुऱ्याचे पॉकेट कबुतराला टाकायला आणलं होतं. तर हिला काय पोटात जडते? हिनं कधी बघितलं नाही का? आणि मला कोणी सांगणारी? मला कोण सांगणारी ही? म्हणजे मला सांगते का? मला शिकवते का ही? यांना जास्त डोक्यावर घेतलं तुम्ही. यांना दिला जरा सरळ कर. काय बघितली नाही बापाच्या घरी? भिकारड्याची इथे येऊन छानपणा करून राहिली आणि मला शिकून राहिली. चुप, खबरदार एक शब्द तरी बोलशील दा बेसराम. कोणाला म्हणता भिकाऱ्याची? कोणाला म्हणता? ते भाऊज आहे काय लाज का जिबीला हाळ आहे की नाहीये तोल्या? मम्मी तुम्हाला मारलं ते पण हिच्या समोर. मी काहीच नाही म्हटलं बाई, मला काहीच दोष नाही. हे सगळं म्हणतं बाई नसतं केलं. खरं सांगा म्हणतं ते मी काही म्हटलं तरी होतं का? खबरदार एक शब्द जरी बोलशील तर थांब तू. तुझ्याच आधी माझ्या मम्मीने मला मारलं. आता सांगते मी तुला. काय सांगते होय? काय सांगते बरं सांग ना. उगाच त्या भावजायावर राग फेसते. बोलायची लिमिट नाही, चव नाही, अक्कल म्हणून कवडीची नाही. मोठी भावजाय आणि तिला काय बोलते तोंड टाकून? काय म्हणते अन्न खात असतं का निराशेनच खात असतं? मम्मी तू बोलूच नको माझ्यासोबत. मी आता अजिबात काही खात नाही, पाणी सुद्धा पित नाही. आता मिली तर चालते, मी उपाशी राहते. हो जाय राय उपाशी. चोट्ट्या बोळ्याची लपून छपून कुरकुरे आणून खाऊन राहिली. घरात म्हणते मी उपाशी नाटकी. येऊ देतो बाबाले सांगतो काय सारे नखरे. रात्री लंच जेवायच्या वक्ती तमाशा केला. मी जेवत नाही आणि तिकडून कुरकुरे आणून खाऊन राहिली. शपथ, कुणाची शपथ घालायला लागा? मी काहीच नाही म्हटलं म्हणत ताईले. त्यांना सगळं बोलणं सुरू केलं. चोट्टी बिट्टी मी शपथ नाही म्हटलं त्यांना. मी फक्त एवढंच म्हटलं की ताई तुम्ही कुरकुरे आणून खाऊन राहिले, जेवण नाही करून राहिले. जाय तो धंदा कर. अशीन काय तुला नाही तर लेकर सांभाळ जाय. कशी आहे बाई म्हणती मला सांगते बाई. मी काय म्हटलं? बरं झालं मम्मीला तर काही वाटत बाई. मी म्हटलंच नाही, मी काहीच नाही म्हटलं.
काय झालं मम्मी? काय काय कल्ला चालू आहे? वहिनी काय काय वहिनी बोलली? काय नाही या मंदीनं निरा डोकं फोडणं लावलं मला डोक्यात नुसतं किडे पडून राहिले. या पोरी स्वतःच्या घरी सुखानं नांदी नाही हा ती येऊन त्या भावजायला सुखानं राहू देत नाही. आणि कुरकुऱ्याचे पाकिट काऊन असे टाकून दिले खाली? हा त्या रंभानं आणायला लावले. हे मंदी त्या गावात लेकरायले कुरकुऱ्याचे पाकिट आणून राहिले, खोलीत जाऊ जाऊ मस्त खाऊन राहिले. इकडे म्हणते मी जेवत नाही म्हणते, उपाशी म्हणते. आणि वरून त्या भावजाईवर शिरजोरी करून राहिली. हे मंदी ना लय डोक्यात घुसून राहिली मला. आता तू काही म्हण. मम्मी थांब, शांततेनं घे जरासं. तिला समजावून सांग. काही त्या पाहुण्याचा फोन घेऊन आला काही? काहीच नाही फोन घेईन. अहो, तिच्या फोनवर आला असेल. तुला काय तो पाहुणा फोन करणार आहे? तिच्या फोनवर आलता का? नाही ना बापा. या अवदस आले म्हणतो तू कर माफी माग त्या माणसाची. काही कर लडपड काही कर. हे तर रंभा तो अशी कलेक्टरीन आहे तर लयच म्हणते मी काले फोन करू. त्याची गरज असेल तो करीन. हे ना लयच ना म्हण नाही पण बरंच बरं आहे आता मंदीचं. बोल नको मम्मी. तू डोकं शांत ठेवर. तू कोण एवढी चिडचिड करून राहिली? तुला बीपी वाढून घ्यायचं आहे का तुला? तू शांत राह म्हटलं ना. शांत राह. सगळं चांगलं होते. चुपचाप राह तू. उचल ते कुरकुऱ्याचे पाकिट उचल. खायच्या वस्तू रस्त्यावर नका पडू दे दारात. चल घर आणि कल्ला हल्ला करू नको. शांत राह. शांतच हा मी. शांत हा म्हणून तर इतकं डोक्षावर बसल्या. जा वक्ती बोला लागत होतं था वक्ती बोललं नाही. आता का हातातून गेल्या. आता काय म्हणून फायदा. अक्कल म्हणून कवडीची नाही. स्वतःच समजत नाही. स्वतःच हित का आहे का काही बाई म्हणून काहीच नमती नाही मंदीच्या अंगात. की बाईपणा काय नम्रता का काही कोणाची माफी मागीन का कोणासंग शांततेनं बोलीन अशी गुरमीच आहे निरा तिच्या अंगात. माणशी आहे का काय सांगा मागच्या जन्मातला.